नवापुरात 6व्या दिवशी अमलीवाला पोल्ट्री फार्ममध्ये 23,707 कुक्कुटपक्षी आणि 1,20,000 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. सोबतच 46 टन पशुखाद्य नष्ट झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉक्टर समीर काझी यांनी दिली आहे. नवापूर तालुक्यातील 30 एप्रिल रोजी बर्ड फ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने 1 मेपासून पोल्ट्रीमध्ये कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. यामध्ये आत्तापर्यंत 6 दिवसात 2,47,174 कुक्कुटपक्षी नष्ट करण्यात आले, तर 9,27,922 अंडी आणि 9 पोल्ट्रीतील 28,62,000 मेट्रिक टन पशुखाद्य नष्ट करण्यात आलेलं आहे. पोल्ट्री फार्ममधले कुक्कुटपक्षी कलिंगचे काम शेवटच्या टप्प्यात असून आता 1 किलोमीटर परिसरातील ग्रामीण भागातील कुक्कुटपक्षी, पाळीव पक्षी यामध्ये देशी कोंबडी, बदक, पोपट आणि इतर पाळीव पक्षी यांचा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सर्वे करण्यात येत असून ते पक्षी जमा करून त्यांचं कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. आदिवासी ग्रामीण भागात कुक्कुटपक्ष्यांना 150 रुपये अनुदान तात्काळ देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर समीर काझी यांनी दिली आहे. नवापूर परिसरातील 3 पोल्ट्रीचे पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यांचा अहवाल अजून प्रतीक्षेत असल्याने अहवाल आल्यानंतरच पुढचं कलिंग ऑपरेशनची दिशा कळेल, असं पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मी डॉक्टर समीर काझी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नवापूर. गेल्या काही दिवसामध्ये बर्ड फ्लूच्या आउटब्रेकनंतर आपण कलिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे 1 किलोमीटर रेडियसच्या अंतर्गत. त्यानुसार आपले जे काही फार्म्स येत आहेत त्या फार्म्सचं आपलं कलिंग ऑपरेशन आता 1 किलोमीटर रेडियसमध्ये जे आहे ते संपत आलेलं आहे. किती पक्षी नष्ट केले? 2 लाखापेक्षा जास्त पक्षी आपण आत्तापर्यंत कल केलेले आहेत आणि 8 लाखापेक्षा जास्त आपण अंडे त्यांचे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत. आपण ते जे खाद्य आहे ते खाद्य पण आपण नष्ट केलेले आहे. आता त्यानंतर आपण जे देशी कोंबड्या ज्या आहेत 1 किलोमीटर रेडियसच्या आत ज्या आहेत त्या देशी कोंबड्या पण आपण नष्ट करण्याचं काम आता सुरू करतो आहे. त्या अंतर्गत ते कुक्कुट पक्षी येतात, पोपट, जे काही सगळे बर्ड्स आहेत त्या 1 किलोमीटर रेडियसच्या अंदर जे आपण पाळतो त्या बर्ड्सचं पण आपण कलिंग आता सुरू करतो आहे. सर, जर तुम्ही देशी कोंबडी नष्ट करणार आहात तर त्याला अनुदान कसं देणार आहात? त्यासाठी 150 रुपये प्रति पक्षी असं अनुदान. आणि अंड्यांना, देशी अंड्यांना? अंड्यांचं 4 रुपये प्रति अंडे असे आहे अनुदान. बरं. ही कलिंग प्रोसेस कधीपासून सुरू करणार आहात तुम्ही? आपण आजपासून सुरू करतोय. आज दिनांक 6 मेपासून आपण चालू करतो. किती पक्षी आहेत सर परिसरामध्ये देशी? आपण आज ॲक्च्युली सर्वे पण करणार आहेत. सायमल्टेनियसली सर्वेसोबत आपण कलिंग पण चालू करणार आहेत. ज्या भागामध्ये 1 किलोमीटर रेडियसमध्ये जेवढे काही पक्षी येत आहेत, देशी कोंबड्या येतात ते आपण नष्ट करणार. त्यांना तात्काळ आपण लगेच कॉम्पन्सेशन पण देणार आहोत.